हा पण मग ताई कोण आहे तुमच्यामध्ये म्हणजे ताई मी. अच्छा अच्छा म्हणजे सासूलाच तू घेऊन आली सखी म्हणून. व्हेरी गुड. तुमच्या नात्यांबद्दल आपण बोलणार आहोतच. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता येते टीम सोबती. मना तेरी चाल है समुंदर की लहर जणू कले कले बाल तेरे बादलों की छाव जणू डाल के ये जाल अपने आशिकों को करना यूं हला. परत तुझं नाव सांग बरं. रुणाली सोमनाथ वाघमारे. ताई तुझं नाव सांग बरं. प्रिया सचिन वाघमारे. ओके बरं काय नातं आहे दोघींचं. जावा जावा. खूप छान. तुमच्या नात्यांबद्दल आपण बोलणार आहोत. खूप खूप स्वागत आहे तुमचं. ओके आणि आता येते टीम दोस्ती. अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला गो फॅशन मराठी सोबय तुला. हे सगळं ठीक आहे. तुम्ही नृत्य करत करत आला छान वाटलं. पण हे काय होतं म्हणजे ही कुठली स्टेप आहे. हे ना आमची एक योगासनाची पोज होते. अच्छा योग. अच्छा तुम्ही योगा करता. हो हो अच्छा म्हणजे करता फक्त की शिकवता पण. दोन्ही पण. अच्छा हो ती का? करायला सांगते आणि मी करते. अच्छा. म्हणजे ती योगा टीचर आहे आणि मी योगा डॉक्टर आहे. योगा डॉक्टर म्हणजे काय. BNY चा एक कोर्स आहे योगा आणि नॅचरोपॅथीचा. ओ, तर त्याची अच्छा. मी फिजिशियन आहे. अरे बापरे खूप शिकतायत बाबा मुली है ना. हरकत नाही पण चांगली गोष्ट आहे शिकायला पाहिजे. कारण मुलगी शिकली प्रगती प्रगती झाली. झाले. व्हेरी गुड. ताई तुझं नाव सांग बरं. रेश्मा जोगदन औंढेकर. आणि ताई तुझं नाव सांग. सोनाली जोगदंड गाडे. बरं काय नाते आहे दोघींचं. बहिणी बहिणी. सख्या बहिणी. हो. तरीच मी विचार करते एकच साडी एकच सेम साडी नेसून आलेली आहे. दागिने पण तसेच आहेत. हा खूप छान. आणि असेच छान हसत राहा. व्हेरी गुड. तुमच्या नात्यांबद्दल आपण बोलणार आहोतच. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आणि आता येते टीम सवंगडी. अगं चल ताई तुझं नाव सांग बरं. ज्योती शिंदे. आणि ताई तुझं नाव सांग. अलका शिंदे. ओके काय नाते आहे तुमचं. जावा जावा. व्हेरी गुड. तुमचं स्वागत आहे. तुमच्या नात्यांबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोतच. पुन्हा एकदा चारही टीमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बरं आपला जो हा कार्यक्रम आहे किंवा आपले जे खेळ आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. नियम आणि अटी सांगतो. कसं आहे ताईंनो की 3 खेळ असणार आहेत. हा आणि प्रत्येक खेळाची एक विजेती टीम असणार आहे. प्रत्येक खेळाची जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणारे 30 गुण. त्यानंतरची जी टीम असणार आहे त्यांना मिळणार 20 गुण. त्यानंतरची जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहे 10 गुण. आणि शेवटची जी टीम असणार आहे त्यांना मिळणार आहे 0. बरं आता कसं आहे की एक गंमत असणार आहे तुमच्यासाठी. ती गंमत अशी बघायची तुम्हाला की दाखवा रे ती गंमत. हा आणि ही आहे ती गंमत. गंमत अशी आहे की जादूची छडी वापरल्यानंतर तुम्हाला जे गुण मिळालेले असतील ते गुण दुप्पट होणार आहे. पण अट अशी आहे की संपूर्ण खेळामध्ये तुम्हाला एकदाच जादूची छडी वापरायची आहे. कळले तुम्हाला नक्की. हा काही प्रश्न नाही येत ना. आणि आता सुरू करूया आपल्या पहिल्या धमाकेदार खेळाला. या खेळाचं नाव आहे मौजा ही मौजा. काय करायचंय की तुमच्या समोर जे सॉक्स आहेत किंवा मोजे आहेत त्या मोज्यांच्या काही जोड्या आहेत. ओके काय करायचे एक सॉक्स ह्या हातात घालायचे एक सॉक्स ह्या हातात घालायचे. हा अशा पद्धतीने सगळे सॉक्सचे जे किंवा मोज्यांच्या जोड्या आहेत त्या हातात घालायचे एकावर एक. सगळे मोजे हातात घालून झाल्यानंतर फुगा तुमच्या बाजूला दिसतोय. ओके तो फुगा व्यवस्थित फुगवायचा आहे. फुगवून झाला की त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे मोजे घालून. हा आणि गाठ मारून झाल्यानंतर तो फुगा स्वतःच्या अंगावरती फोडायचा आहे. चला तर मग सुरू करूया. पण या पहिल्या खेळासाठी कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची आहे नीट विचार करून सांगा. सोबती टीम जादूची छडी वापरायची आहे. मैत्री टीम तुम्हाला वापरायची आहे. बरं दोस्ती टीम सवंगडी टीम वापरायची आहे. जादूची छडी वापरायची आहे. ओके मंडळी आपल्या या पहिल्या खेळासाठी सवंगडी टीम यांना जादूची छडी वापरायची आहे. चला सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 3.
व्हेरी गुड व्हेरी गुड. अगं तू नुसते फुगे उडवतेस ताई. फुगा फुगवायचाय आणि तो फोडायचाय. काय फोडलेला आहे? हात वरती करायचा, हात वरती करायचा आहे. हा शाबाश शाबाश शाबाश. मस्त हात वरती हात. बोलून तर काय झालं? कट झालं. हा घ्या. हा एकाकडे फोडायचंय. हा व्हेरी गुड. हात वरती करायचंय. जोरात हात वरती कर. हात वरती करायचंय. काय आई काय ते सांग लवकर. आता सांगितलं तिला पण जमेना झाले. जमाना झाले तिला. असं कसं जमाना झाले? हा आधी देवा अजून फुगवतेच आहे. ओके हरकत नाही. वेळ संपलेली आहे. या खेळातली जी विजेती टीम आहे ती टीम आहे टीम सोबती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांना मिळत आहेत 30 गुण. व्हेरी गुड. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम दोस्ती. ज्यांना मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सवंगडी. त्यांना मिळत आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम मैत्री. त्यांना मिळालेले आहेत 0. तर निर्णय तुम्हाला ह्या खेळाचा कळलेला आहे. पण या खेळामध्ये जादूची छडी टीम सवंगडी वापरणार आहे. त्यामुळे तुम्ही ती जादूची छडी वापरू शकता. छडीची कमाल, गुणांची धमाल. आणि आता जादूची छडी वापरल्यानंतर आपण जाऊया स्कोर बोर्ड कडे. त्यामुळे आघाडीवरती आहे टीम सोबत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ते तुझं माहेर कुठलं बरं सांग बरं. माझं माहेर पुणेच. आणि हो. सासर? परभणी. सासर परभणी. हो. हो अच्छा. ताई तुझं माहेर सांग बरं कुठलं. पुणेच. अच्छा माहेर पुणे. हो. ते सासर? सासर बीड. सासर बीड. महाराष्ट्रामध्ये. संभाजीनगर. हो हो संभाजी. ओ अच्छा. ताई मला तुझ्याशी बोलायचंय. अगदी प्रामाणिकपणे सांगू का? त्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटतं ना की तुझं लव्ह मॅरेज आहे की नाही. बरोबर की नाही मी. अरे माझ्याकडे जादू आहे. ताई असं कधी झालं की तुला असं वाटलं की बाबा मला त्या वेळेला मला ताईचा खूप आधार मिळाला. असं कधी असं कुठला प्रसंग? हो. माझ्या मॅरेजची गोष्ट आहे. म्हणजे आम्ही बँगलोरला शिकायला होतो. तर मॅरेजच्या वेळेस मला ताईकडनं खूप जास्त सपोर्ट भेटला. मग गोष्टी समजून सांगण्यापासून ते गोष्टी होईपर्यंत तिने मला खूप साथ दिली. प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सपोर्ट केला. आईवडिलांना कन्व्हिन्स करण्यासाठी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी ठीक करण्यासाठी तिचा मला खूप सपोर्ट झाला. त्याच्यामुळे मला ती एक बहीण कमी आणि मैत्रीण जास्त वाटते. पण मला फक्त एक जाता जाता ताईला विचारायचंय की ताई तुझं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? लव कम अरेंज. लव्ह कम अरेंज. येस. अच्छा अच्छा. म्हणून तू तिला सपोर्ट केला हो. लव्ह साठी. Correct. बरं अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज मध्ये काय फरक वाटतो तुला? ऍक्च्युली दोन्ही सेमच आहेत. फक्त फरक एवढाच असतो, अरेंज मध्ये पेरेंट्स चूज करतात आणि मग तुम्हाला टाइम देतात. आणि लव्ह मध्ये तुम्ही ऑलरेडी चूज केलेलं असतं आणि ते पॅरेंट्सला सांगायचं असतं. हाच डिफरन्स आहे. अदरवाईज रिस्पॉन्सिबिलिटी तर सेमच असतात. मनं तर सगळ्यांचीच सांभाळायची असतात. ओके. काय लव्ह असेल किंवा अरेंज मध्ये असेल एकमेकांना समजून घेणं हे एक्झॅक्टली. फार महत्वाचं. बरोबर. बरं मला आता जाता जाता शेवटचा प्रश्न मला असं विचारायचा आहे. सासरी जात असताना दोघी सासरी जेव्हा जात होतात तेव्हा सगळ्यात जास्त कोण रडलं? तिच्या लग्नाच्या वेळेला मी जास्त रडली. तू का नाही रडली मग? त्यावेळेस थोडी लहान होते ना. मला एवढी अंडरस्टँडिंग नव्हती किंवा त्या फेजमधनं मी गेलेली नव्हते. त्याच्यामुळे मला त्यावेळेस एवढे तसे इमोशन्स नाही आले. पण आपण म्हणतो ना की एका आईला मूल झाल्यावरच कळतं की ती मुलाची व्हॅल्यू काय असती. तसं मला माझं लग्न झाल्यानंतर मला कळलं की नातेवाईक मग बहीण भाऊ असो किंवा आई वडील असो किंवा माहेर काय आहे हे मला त्याच्यानंतर कळलं. मग त्याच्यानंतर तसे इमोशन्स मला येऊ लागले. वा क्या बात आहे. तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटतं आणि तुमच्यातलं हे जे बहिणींचं जे प्रेम आहे ना हे असंच आयुष्यभर राहू दे. थँक्यू. खूप छान. तुम्हाला पुढच्या खेळासाठी शुभेच्छा. आणि आता आपण जाऊया खेळाकडे. ओके. थँक्यू. आणि आता सुरू करूया आपल्या ह्या दुसऱ्या तितक्याच धमाकेदार खेळाला. या खेळाचं नाव आहे खोचाखोची. ये खोचाखोची. मी 1 2 3 म्हटल्यानंतर म्युझिक सुरू होणार आहे. त्या म्युझिक वरती त्या संगीतावरती नाचत नाचत एका वेळी एक स्ट्रॉ घ्यायचंय आणि आपल्या केसांमध्ये खोचायचंय. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची आणि 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणार आहे या खेळाची विजेती. म्हणजे ती टीम विजेती असणार आहे. कळले तुम्हाला? हा खेळ सखी खेळणार आहे. हा आता अत्यंत महत्वाचा आणि
आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न की या खेळामध्ये जादूची छडी कोण वापरणार आहे? तुम्हाला वापरायची आहे? सोबती टीम तुम्हाला वापरायची आहे? हा नाही, पुढच्या खेळासाठी राखून ठेवलेलं आहे. ओके, दोस्ती टीम जादूची छडी वापरणार आहे? येस. अच्छा, वापरायची आहे का? तर मंडळी, ह्या खेळासाठी मैत्री टीम आणि दोस्ती टीम यांना जादूची छडी वापरायची आहे. आणि आता सुरू करूया खेळाला. म्युझिक प्लीज. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. हो! शेवटचे 10 सेकंद. हे बघून यांची भुतार कांती पिसाट झाला गडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. एक एक वेळ संपलेली आहे. आणि आता समोर बघा. सोबती टीमने 53 स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचलेत. मैत्री टीमने 23 स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचलेत. त्याच्यानंतर दोस्ती टीमने 72 स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचलेले आहेत. सवंगडी टीमने 62 स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचलेले आहेत. त्यामुळे निर्णय असा आहे, या खेळातली विजेती टीम आहे टीम दोस्ती, ज्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सवंगडी, ज्यांना मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती, ज्यांना मिळालेले आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम मैत्री, ज्यांना मिळालेले आहेत 0 गुण. या खेळामध्ये दोस्ती टीम आणि मैत्री टीम ही ह्या दोन्ही टीम जादूची छडी वापरणार आहेत. त्यामुळे तुम्ही छडी वापरू शकता. छडींची कमाल, गुणांची धमाल. छडीची कमाल, गुणांची धमाल. मैत्री टीम पण 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 मैत्री टीम तुम्हाला मिळालेले आहेत या खेळामध्ये 0 गुण. त्यामुळे जादूची छडी फिरवून सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत मात्र 0 गुण. त्याच्यामुळे तुम्ही नाही फिरवली तरी हरकत नाही. जादूची छडी फिरवल्यानंतर आता आपण जाऊया स्कोअर बोर्डकडे. आता बघूया स्कोअर बोर्ड आपल्याला काय सांगतोय. या खेळापर्यंत आघाडीवरती आहे टीम दोस्ती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि जाऊया या गुणसंख्येसोबत आपल्या शेवटच्या खेळाकडे. तिसरा काय आपण सुरू करूया, पण त्याआधी मंडळी आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. मला आईंना विचारायचंय, आई तुझं माहेर कुठलं? माझं माहेर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आहे, वारणा नगर. आता सांगली जिल्ह्यात का तू? हो. हो 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 हो. सासर? सासर पण तिथंच, पेट नाका. बरं, माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? माझं माहेर म्हटल्यासमोर माझी आई येते. आई येते. हो, का तर माझ्या आईनी ना आम्हाला 6 भावंडे. वडील माझा मारका भाऊ 1 वर्षाचा होता तेव्हा वारलेले आजाराने. ते पण कळत नव्हते आम्हाला. मग ते वारल्यानंतर माझ्या आईने घरातली भांडी मोडून हे मोडून आम्हाला जगवलं आणि 6 भावांना कसं ते मोठं केलं. 6 भाव आईनी, 5 भावांनी एकटी आहे. आणि आता सगळे भाऊ करोडपती आहेत असं काही नाही. छान आहे सगळ्यांचं, पण आई हे बघायला नाही माझी इथे. आणि ज्यावेळेला माझं लग्न केलं तेव्हा आईकडे माझ्या 100 रुपये सुद्धा नव्हते. 15 गुंठे जमीन दुसऱ्याजवळ ठेवून 3000 रुपये उचलले आणि माझं लग्न केलं माझ्या आईने. 15 गुंठे जागा गहाण दुसऱ्याकडे ठेवलीच आणि मग माझं लग्न केलं. आणि मला दिली गावी, पण माझे मिस्टर रिक्षा चालवायचे तर पुण्यात. रिक्षा चालवलं तर आम्हाला खूप रिक्षा पण कर्ज येतं. पुण्यात तर राहायला जागा नव्हती. खूप माझे हालाल किती दिवस गेले. मी पुण्यात रिक्षा चालवलं तर आमचे मिस्टर 20 रुपये आणायचे. त्यातले पण आम्ही बँकेत 10 रुपये द्यायचे. 10 रुपये तर मी संसार करायचे. 4 डिलिव्हरी माझ्या एकटीच्या ह्याच्यावरच केल्या मी इथेच. स्वतःनी बाळाला आंघोळ घालायची, स्वतःनी मीच करायचं सगळं उठून. मग त्या आईलाच मला त्या जगासमोर सांगायचं की तिला मला तिचे उपकार माझे कसे खेळणार मला हेच कळत नाही.
ताई, आज जेव्हा सासूबाईंचा हा सगळा प्रवास बघता, तिने केलेले कष्ट बघता, काय बोलावं असं वाटतं, काय सांगावं असं वाटतं सासूबाईंबद्दल, आणि तुमचं नातं कसं आहे सासू सुनेचं? आमचं सासू सुनेचं नातंच नाही आहे, मुलीचं आणि आईचंच नाते. कारण की 6 महिने झाले माझं ऑपरेशन झाले, पण त्यांनी मला खूप सांभाळले, अगदी आईसारखं. 9 वर्ष झाले सर माझी आई जाऊन, पण मला आईची अजिबात आठवण पण करून देत नाहीत. अशा तर माझे सासूबाई आहेत. तिच्या मणक्याचं ऑपरेशन झालं, तिला खूप मला सांभाळावं लागलं. आता उभी केली मी त्याची. ताई, ज्या पद्धतीने तू सगळे इतके कष्ट केलेले आहेस, इतकी मेहनत केलेली आहेस, आणि खरं तर हॅट्स ऑफ आहे तुला. खरं तर तू तुझ्या आयुष्यातली खरं तर हुकमाची राणी आहेस, आणि छान वाटलं तुम्हाला दोघींशीही बोलून. आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाकडे. या खेळातून ठरणारे आजच्या भागाची विजेती टीम. ओके, बरं, हा जो खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे तुझी माझी जमली जोडी. आता हा खेळ आता खेळायचा की तुम्ही बघताय की 2 काठे आहेत तुमच्याकडे, प्लॅस्टिकचा बाण आहे, त्याच्यात 5-5 चेंडू आहे. काय करायचंय की ह्या ज्या काठ्या आहेत त्या काठ्या अशा पकडायच्या. हा ताई, हे असं पकड, बघू, नीट बघा. हा, त्यानंतर एका ताईनी यावरती असा बॉल ठेवायचाय, चेंडू ठेवायचाय, असा या ताटामध्ये असं टाकायचंय. पुन्हा असा चेंडू ठेवायचंय आणि पुन्हा बॅलन्स करत समोरच्या ताटामध्ये असा चेंडू नेऊन टाकायचंय. ओके, आता असं आहे की हा खेळ कसा खेळायचा तुम्हाला कळलेला आहे, पण पुन्हा एकदा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा प्रश्न. या खेळामध्ये ज्या ताईंनी आतापर्यंत जादूची छडी वापरलेली नाहीये त्यांना या खेळामध्ये मात्र वापरावी लागणार आहे. सोबत ही टीम तुम्हाला जादूची छडी वापरावी लागणार आहे. वेळ सुरू होतीये. 1, 2, 3. हा, व्हेरी गुड. एकदम कॉर्नरला पकडायचंय, कॉर्नरला पकडायचंय. येऊन हात वरती करायचंय. हात वरती करायचंय. हा, आई जवळजवळ अडकित्ता घेऊन जात होती. हा, आणि या खेळातून विजेती टीम आहे टीम दोस्ती, ज्यांना मिळालेले आहेत 30 गुण. आणि खरं तर दोस्ती आणि सवंगडी टीम तुमच्यामध्ये खूप चुरस होती, पण शेवटच्या क्षणी हात वरती करायला त्यांनी लवकर हात वरती केलाय. तुम्ही जरा त्याच्यानंतर हात वरती केल्यामुळे तुमची टीम दुसऱ्या क्रमांकाची विजेती टीम झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती, ज्यांना मिळालेले आहेत 10 गुण. मैत्री टीमला मिळालेले आहेत 0 गुण. या खेळामध्ये सोबती टीम जादूची छडी वापरणार होते, त्यामुळे तुम्ही जादूची छडी वापरू शकता. छडीची कमाल गुणांची धमाल, छडीची कमाल गुणांची धमाल. जादूची छडी वापरल्यानंतर आता आपण जाऊया स्कोर बोर्डकडे आणि बघूया स्कोर बोर्ड आता आपल्याला काय सांगतोय. आणि एकूण गुणसंख्या झालेली आहे सोबती टीमची 60. एकदा जोरदार टाळ्या. मैत्री टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 0. हरकत नाही. आणि दोस्ती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 110. एकदा जोरदार टाळ्या. आणि सवंगडी टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 60. आजच्या भागाची विजेती टीम ठरलेली आहे टीम दोस्ती. सोनाली ताई झालेली आहे हुकुमाची राणी आणि रेश्मा ताई झालेली आहे लाडकी सखी, ज्यांना मिळतोय मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन. पण दोस्ती टीम जरी विजेती टीम असली तरी बाकीच्या ज्या टीम आहेत त्यांनी नाराज व्हायचं नाहीये. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे. मंडळी, सोनालीताई जिच्यामुळे हुकमाची राणी झालेली आहे ती लाडकी सखी रेश्माताई, तिला आज हुकमाच्या राणीची ओटी भरण्याचा आपण मान देऊया.
कसं वाटतंय? रिअल क्वीन झाल्यासारखं वाटतंय. ओ माय गॉड, रिअल क्वीन. ओके, बरं तू हुकमाची राणी झालेली आहेस, तर आज काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? मी सगळ्या महिलांना असा वॉर्न करेल, आपल्या स्वतःला प्रायोरिटी देऊन निरोगी राहायला हवं आणि हेल्थकडे थोडं अटेन्शन द्यायला हवं. आपली हेल्थ आहे तर आपलं पूर्ण कुटुंब आहे. फर्स्ट आपण निरोगी आहोत तर आपलं कुटुंब निरोगी आहे. तर सगळ्यांनी योगा केला पाहिजे हे असं सांगू शकतो. बरोबर आहे तुझं, कारण ती स्वतः हेल्दी असेल तर अख्खं कुटुंब हेल्दी राहतं. खूप छान हुकूम तू इथे मांडलेला आहेस आणि मला असं वाटतं की हा हुकूम सगळे पाळणार आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला दोघींचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. मंडळी, जी ताई आपल्या मल्टीटास्किंगने कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी सहज पार पडते, तिला मिळते फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल यांच्याकडून स्पेशल गिफ्ट. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा लाडक्या सखीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. सोहळा सख्यांचा हुकमाच्या राणीला मिळते तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. म्हणजे आजच्या भागापुरता आपण इथेच थांबूया. उद्यापासून मात्र श्रावण महिना सुरू होतोय, त्यामुळे माझ्या सख्यांची थोडी जरा धावपळ होणार आहे. त्यामुळे आपण सुद्धा त्यांना थोडी मदत करूया, म्हणजे त्यांना थोडा वेळ मिळेल. त्यामुळे त्या बघू शकतील त्यांचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल.